बारामती ते इंदापूर पालखी मार्गाचं काम अपूर्णच आहे। मात्र कागदोपत्री काम पूर्ण दाखवून 52 कोटी घेतले। ठेकेदार आणि NHAIच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। ॲडव्होकेट रमेश राठोड यांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांसह भरणेंवर हा आरोप आहे। केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वरदहस्ताने 52 कोटी रुपयांचं बिल काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। सब ठेकेदार भारतमाला परियोजना अंतर्गत EPCचे मालक संजय चव्हाण आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी हा गंभीर आरोप केलाय। याबाबत तक्रारदाराशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेला संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या ठिकाणी बारामती ते इंदापूर असा 42 किलोमीटरचा हा पालखी महामार्ग आहे आणि हा पालखी महामार्गचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। काही ठिकाणी कामच केलं नाही तिथं पैसे उचलले असं। तर आता हे स्पॉट आहे ना सर, असं तर हे स्पॉट मध्ये कसं आहे, इथलं आता इथं डांबरीकरण झालेले 4 लाईन झाले म्हणून असं पेपर मध्ये दाखवले आणि ते आहे ना सर। हे 23/2/2022 ला हे पैसे हे उचललेले पैसे न करता तर असं ठिकाणी फार ठिकाणी असं झालेलं होतं। तसं 50-60 कोटीचं पेमेंट उचललेलं होतं सर, ते ना करतात। मग आता 4-5 ठिकाणी एवढं राहिलं सर, मॅक्झिमम काम आम्ही करून दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील केंद्रीय मंत्री ज्याचं नाव घेतलं जातं त्याच्या नावाने की RS कामटे आणि RK चव्हाणकडनं धमकी येतात की बाबा आम्हाला भरणे मामाच्या पुढे आम्ही जाणार नाही, जर तुम्ही गेला तर तुम्हाला सोडणार नाही। आता भरणे मामाचं नाव ते घेतातच, ह्याच्यात काय। आणि भरणे मामाचं नाव न घेता जर एवढा मोठा 52 कोटीचा प्रोजेक्ट मधले पैसे उचलणे सोपं आहे का? बिलकुलच नाहीये। संबंधितावर योग्य ते चौकशी करून जे काय BNS कलम 316, 318, 340, 335, 336 व 61 कलमांचा गुन्हा दाखल करण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्यावर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आणि किती विभागीय चौकशी करून ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। याचा एक नागरिक म्हणून नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर, बारामती। सरसंघचालक मोहन भागवतांचं अमेरिकेत उत्साहात स्वागत करण्यात आलंय।